काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवाद फोफावला आणि विकासाला खीळ बसली। मात्र रालोआ सरकारने सुरक्षा दलांच्या सहाय्याने नक्षलवादाचा बिमोड करत नक्षलग्रस्त भागात विकासाची गंगा पोचवली, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। छत्तीसगडमधील जगदलपूर इथे केंद्रीय विभागीय परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। नक्षलवाद्यांनी विकास कार्यात अडथळे आणले, मात्र हिंसाचार कुठल्याही समस्येचा तोडगा नाही, असं त्यांनी सांगितलं। छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा आता नक्षलमुक्त होऊन विकासाची फळं आता इथे पोचत आहेत, असं ते म्हणाले। या भागापर्यंत विकास पोचू न शकल्यामुळे नक्षलवाद फोफावला, असा युक्तिवाद काही विचारवंतांनी वर्षानुवर्ष केला। मात्र सत्य याच्या अगदी उलट आहे। तिथे नक्षलवाद अस्तित्वात असल्यामुळेच या भागांपर्यंत विकास पोचू शकला नाही, असं शहा यांनी सांगितलं। बाड़ी से फैलना शुरू हुआ, उसके पक्षधर लोग, बुद्धिजीवी ये बता रहे थे कि नक्सलवाद इसलिए अस्तित्व में आया है कि कुछ क्षेत्र में विकास नहीं पहुंचा है, जबकि ये वास्तविकता नहीं थी। आज पीछे मुड़कर देखते हैं तो विकास न पहुंचने का कारण ही नक्सलवाद था। देश में कई सारे हिस्से ऐसे थे जो नक्सल प्रभावित क्षेत्र से भी ज्यादा पिछड़े हुए थे, मगर वहां नक्सलवाद नहीं हुआ और वो क्षेत्र धीरे धीरे सहन आगे बढ़ गए। मगर हमारा बस्तर और कई सारे क्षेत्र जो नक्सलवाद प्रभावित रहे, वो झस के तस रहे। सुरक्षा दलांच्या शौर्य आणि बलिदानामुळे 31 मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी नक्षलवाद समूळ नष्ट झाला, असं ते म्हणाले। व्यवसाय सुलभता